तीन रत्नाला अभिवादन. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. पवित्र अशा या नागशेन बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने भगवंताचं व बाबासाहेबांच्या रूपाच्या प्रतिष्ठापनेच्या या शुभ दिनी रमा आई यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्ताला अनुसरून आपण सर्वांनी जो हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आणि सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला पूज्य भिक्खू संघ, या पुण्यामध्ये नेहमी पुढाकार घेणारा मगरे परिवार आणि सर्व त्यांना दानशील समाधीचं आचरण करू आणि भिक्खूंचे उपदेश ऐकू असा अनेक वर्षापासून साथ देणारे आपण सर्व उपासक उपासिका बालकांनी बालिकांनी आपण थोडस एकाग्र चित्ताने सर्व उपदेश ऐकले. चिंतन मनन करण्यासाठी आपल्याला घरी गेल्यानंतर झोपण्याच्या अगोदर आपण जेवढे प्रवचन भेटीचे दिले त्याला आठवण्याचा प्रयत्न करा. कधी काही प्रवचनातले काही शब्द आठवत नाहीत, पण त्या प्रवचनाचा मतित अर्थ काय आहे, म्हणजे त्याचा सार काय आहे. जसं एखादी माऊली जेव्हा भाजी बनवणं सुरू करते तर त्या भाजीमध्ये मसाला जास्त झाला का, तेल जास्त झालं, कमी झालं, मीठ कमी जास्त झालं का, जास्त हळदीवरच भाजी धावली का, काय झालं हे ती हातावर थोडीशी भाजी घेऊन जीभर चाटून पाहतील, मग म्हणती की अशी झाली. मग जास्त खारट झाली असेल तर पाणी टाक म्हणती, आणि जर जास्त फिकी झाली असेल तर मग ती थोडं मीठ टाक म्हणते. तर जशा प्रकारे तुम्ही पूर्णच्या पूर्ण भगोन्यात जीभ फिरवत नाही, पूर्णच्या पूर्ण भगोन्यामध्ये जीभ फिरवत नाही आणि पूर्णच्या पूर्ण भगोनं तोंडाला लावून टेस्ट घेत नाही, तर उगत थोडासा काही पळीमध्ये चमच्यामध्ये हातावर घेऊन चाटून पाहता आणि मग तिथून पुढं हे करता. असं जुन्या काही सुना होत्या, त्या भाजीची चव पाहता पाहता 2-4 बोट्या खाऊन घेत होत्या, ती वेगळीच गोष्ट होती. जुना काळ होता. पण आता तशी काही गोष्ट नाही, तसं काय आता परिस्थिती नाही. तर सहज म्हणून असं ते बिचारे चव पाहतात. तशा पद्धतीनं भंतेजींचे जर प्रवचन ध्यानात नाही राहिले तर भाजी बनवताना जसं तुम्ही सार पटकन ध्यानात ठेवता, तसं प्रत्येक भंतेजीच्या प्रवचनात तुम्हाला सार काढता आला पाहिजे. की ह्या भंतेजीला म्हणायचं होतं की मन निर्मळ करा, ह्या भंतेजीला म्हणायचं होतं की खाण्यापिण्यामध्ये संयम पाळा, आणि आपल्या कशाचा मळ असतोय, कोणाचा मळ असतोय, आपल्या तो असेल तर काढा, असं आपल्याला पटकन कळलं पाहिजे. या भंतेजीच्या सांगण्याचा मुख्य हेतू काय होता, असं समजून घेऊन जर आपण आचरण केलं, राहिलेलं आपलं आयुष्य जर जगलं तर आपल्याला सुख संपादन होईल. बघा, जशी एखादी आई असते तसेच भगवान बुद्ध असतात. एकुलत्या एक लेकरासाठी जशी आई असते तसेच भगवान असतात. कारण आई जर तिला जास्त लेकरं असले तरी त्यांच्यावर समान प्रेम करते. एकुलतं एक असेल तर त्याला तर जीवापाड जपते. पण जास्त लेकरं आहे म्हणून आई याच्यावर जास्त प्रेम आणि त्याच्यावर कमी प्रेम असं नाही करत. आणि आपल्या त्या लेकराला जे जे लागतंय ते देते. असं नाही सगळ्यांनी एकसारखं देते. बरं, एकसारखं नाही. मोठं पोरगा असेल तर त्याला 2-3 भाकरी देते, आणि नेमकं जन्मलं तर त्याला थोडं दूध देते, त्याला थोडं काय 3 भाकरी तू बी खाय, असं थोडं करते. आता नेमकं जन्मलं म्हणलं काय म्हणतात त्याला, बाबा याला थोडं दूध द्या, आणि याला म्हणतात तू 2-3 भाकरी खाय. जे लहान असलं तर त्याला लहान कपडे घेते, मोठं असलं तर त्याला मोठे कपडे घेते आणि मोठ्याचं लग्न करून देते. अशी एखादी आई म्हणते का की बाई मी समान आहे, मी मोठ्याचं लहान्याचं एकच लग्न करते, असं दोघांचं लग्न एकदा करते? नाही ना. मग ज्या लेकराला जे पाहिजे ते आई समजून उमजून देते. तसं भगवान बुद्ध पण बघायचे की आता लहान लेकराला काय सांगितलं पाहिजे, तरुणाला काय सांगितलं पाहिजे, जे पती पत्नी आहेत त्या पती पत्नीला काय सांगितलं पाहिजे, जे आता म्हातारे होत चालले त्यांना काय सांगितलं पाहिजे. ते जुनी म्हणे ना की पचन तेवढं खावावं आणि शोभन तेवढं लेवावं. आता समजा हे लहान लेकराचा फ्रॉक जर एखाद्या म्हाताऱ्या बाईने घातला तर कसं वाटत? एखाद्या म्हाताऱ्या बाईनं जर समजा एखाद्या लहान लेकरासारखा फ्रॉक घातला तर काय म्हणतील लोक, माय 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 शोभतय म्हण. आणि समजा एखाद्या लहान पोरीला लुगडं घालून दिलं कसं वाटत?
म्हणून ते जुने म्हणतात ना की पचन तेवढं खावा आणि शोभन तेवढं लेवा. हे भगवान बुद्धांनी थोडं पाली भाषेत सांगितलं, लोकांनी त्याला म्हणीच्या रूपानं तत्वज्ञानात आणलं. तर जीवनाचा एक सार जर आपल्याला कळला की आपलं नेमकं काय आहे, जीवन हे काय आहे आणि आपल्याला जगायचं कसं आहे. आता जे कोणी म्हातारे लोक आहेत ना, तर त्या म्हाताऱ्या लोकांनी भगवान बुद्धांनी एका राजाला दिलेला उपदेश त्यांनी आपल्यासाठी लागू करून घ्यावा. एक राजा होता आणि त्या राजाला भगवान बुद्धांनी उपदेश दिला होता की राजा, योग्य वेळ आली की आपला राजपाट आपल्या मोठ्या पोराला बोलवून त्याला 7 दिवस पर्यंत समजून सांगावं की न्यायानं राज्य कसं करायचं, प्रजेला पोराप्रमाणे कसं समजायचं आणि या सगळ्या आपल्या राज्याला वैभव कसं प्राप्त करून द्यायचं आणि आपण सुखानं कसं राहायचं असं समजून सांगायचं. आणि त्याच दिवशी घर सोडायचं, मुंडन करायचं, दाढी मिशी काढायची, जंगलात जायचं, तिकडे ध्यान करायचं, मुक्त व्हायचं, असं भगवंतांनी राजाला सांगितलं. जो राजा असं करण तर त्या राजाला युद्धामध्ये आपल्याच पोराकडून हारण्याची मरण्याची गरज नाही. मग एक राजा हुशार होता, त्याने जसं भगवान बुद्धाने सांगितलं तसंच केलं. पण भगवान म्हणे कधी सोडायचं हे? राजा, आपला 5 देवदूत आहेत, आपले काय 5 देवदूत आहेत म्हणे. त्या 5 देवदूतापैकी कोणी जरी एक देवदूत आला तर त्याच दिवशी आपल्या मोठ्या पोराला बोलवावं आणि तिथून पुढे 7 दिवस घरी राहावं आणि 8व्या दिवशी जंगलातच जावं. म्हणजे भगवान ते 5 देवदूत जे ते कोणते? तर त्यातला एक देवदूत हे ज्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये ढवळा केस दिसला तर समजून घ्यायचा आता हे आपला देवदूत आहे, आपण म्हातारे झालो. आपल्या नाव्याला सांगून ठेवा की नावी दादा, ज्या दिवशी माझ्या डोक्यात ढवळा केस दिसत तर तू मला त्या दिवशी सांग, आणि समजून घ्यायचं की आपला हा देवदूत आहे. आता मला सांगा, हे प्रवचन ऐकून भारतात किती लोक आपला सफेद डोक्यातला केस झाला, महिला किंवा पुरुष, तर त्या दिवशी आपल्या मोठ्या सुनाला बोलवून किंवा आपल्या मोठ्या पोराला बोलवून असं म्हणतात का की बाळा आता हे शेतीबाडीचं आणि हे सगळं आता तू व्यवस्थित पहा. मोठा किंवा जो एक समजदार असेल असं म्हणतात का? नाही. त्यांचा एक केस ढवळा झाला आणि नंतर 2-4 झाले तर ते पाणीच घेऊन येतात आणि त्याला काळं करून टाकतात, देवदूत झाकून टाकतात. आता त्याला संदेश आला होता, संकेत आला होता चांगला निसर्गाचा, तर याने काय केलं, ते देवदूतच झाकून टाकलं. आता काही दिवसांना 2-4 केस सफेद होतात आणि काही दिवसांना पूर्ण केस ढवळे होऊन जातात, डोके ढवळे होऊन जातात. मग त्यांना विचार पडतो काय करावं. मग 8 दिवसाला म्हणा 7 दिवसाला म्हणा त्यांना ते आणावं लागतंय. मग पाहता कधी त्याची दाढी ढवळी होऊन जाते, दाढी मिशा. मग ते तिथे मी लावणं सुरू करतात. काही दिवसांना भोवया होतात, भोवया. मग आता भोवयाला कसं लावा? म्हणून पहिला देवदूत जेव्हा दिसला तर तेव्हा ज्या राजांनी असं केलं तर त्या राजाला कधीही पोरासोबत युद्ध करण्याची, त्याच्या हातून मरण्याची वेळ आली नाही. असं बुद्धाच्या काळात 7 राजांनी कंटिन्यू केलं. पण जेव्हा त्याच्या घराण्यातला शेवटचा राजा आला तर त्यांनी मात्र असं नाही केलं. त्यांनी पूर्ण सफेद केस होईपर्यंत तो तसाच राहिला. आणि मग काही दिवसानंतर, पूर्ण कालांतरानंतर त्या देशावर संकट आलं, लोकांना पंचशील तोडण्याची वेळ आली, गरिबी आली. आपण हे उदाहरण आपल्याला लागू करायचं की जेवढे म्हातारे लोक असतील त्यांनी घरातल्या ना छोट्या गोष्टीचा कारभार आपल्या पोरांकडे देत राहायचा, पोरींकडे देत राहायचा, सुनांकडे देत राहायचा, हळूहळू शिकवत राहायचं. जर नाही एकदम कळलं तर त्यांना हळूहळू शिकवत राहायचं. पैशाची जास्त आसक्ती म्हातारपणात ठेवायची नाही, कारण त्याच्यामुळे वाद होतात, त्याच्यामुळे भांडणं होतात, त्याच्यामुळे कलह होतात. आता समजा कितीतरी सासा असा विचार करतात, मरुस्तोर पैशाचा कारभार मी माझ्याकडे ठेवेल. आता मरुस्तोर ठेवलं तर त्या सुनाला असं वाटतंय की हे पैशाचा कारभार माझ्याकडे कधी येईल. मग तेवढ्यासाठी तिला असं वाटतं ही कधी मरण, तेवढ्यासाठी आहे का नाही. मग मला सांगा, योग्य वेळी जर म्हणलं की बेटा असं काही सोचू नको, आता तू माझी मुलगी आणि मी तुझी आई, बाबा तुझ्या हातात कारभार आहे, 2 घास कसे खाऊ घालायचे तू ठरव, आहे का नाही. तर असं जर केलं तर सासूनात भांडणं होतील का? नाही. वाद होतील का? नाही. हे बुद्ध तत्वज्ञान बुद्धाने शिकवलं
हे तत्वज्ञान आपण शिकलं पाहिजे. आता हे झालं सासूनाचं नातं. आता नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोच्या नात्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की नवऱ्याने बायकोचं एक कर्तव्य निभावलं पाहिजे आणि बायकोनं नवऱ्याचं काही कर्तव्य निभावले पाहिजे. तर त्या दोघांचं पहिलं कर्तव्य आहे की समजा ज्या महिलाला, ज्या स्त्रीला पती न सांगता जर कपडे आणि दागिने घेऊन आला तर भांडण होईल का? न सांगता, समजा सांगायचंच काम नाही पडलं पाहिजे, अचानकच म्हटलं पाहिजे ती थैली खोल बरं, काय आहे तिच्यात, खोलून तर पा माय साडी असं जर झालं किती बरं वाटतं. न सांगता समजा एक नाही, दोन नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, असं अचानक न सांगता जर कपडे घेतले तर त्या दोघांत भांडण होईल का? होईल का? कधी होईल का? नाही. नाहीतर कितीतरी महिलाला असं तोंड सुकू बसावं लागतंय, सुकू बसावं लागतंय. काही बाया म्हणतात काय झालं, आमाय आता म्हातारपण आले तर कारभार आपल्या हातात नाही, त्या मुलाकडे सगळं काय का रडकुंडी यावं लागतं इकडे. ठीक आहे, बुद्धानं तसंही सांगितलं की ज्या महिलाला व्यवहार कळत नसेल तिच्या हातात देऊ नये, पण तिला स्वातंत्र्य द्यावं की बघ तुला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा घे. म्हणजे कमीत कमी तिला आतून तरी वाटलं पाहिजे की माझ्या हातात पैसा जर नाही तरी माझं घर आहे. ठीक आहे, व्यवहार नाही कोणाला कळतं काय हरकत नाही, पण त्यांना तसं स्वातंत्र्य द्यावं. नेहमी त्यांना विचारत राहावं की काय करावं. त्यांच्यात कधी भांडण होत नाही, वाद कलह होत नाही. जसं की आता भाऊ आहेत तर पतीचं कर्तव्य हे आहे आणि पत्नीचं कर्तव्य काय पतीसाठी. पती पत्नीत कधी भांडणं होतात, कधी कलह होतात. तर पत्नीचं कर्तव्य आहे की आपल्या पतीनं जे काही संपत्ती कमावली तर ती संपत्तीचं पहिलं रक्षण करायचं आणि ती संपत्ती 4 ठिकाणी लावायची. एक आपल्या नवऱ्याच्याच मायबापांसाठी, सासऱ्यासाठी खाण्यापिण्यावर, दवा पाण्यावर, त्यांच्या माघारी नेहमी त्याची काळजी घ्यायची. 1. 2 आपल्या लेकराला चांगलं शाळेत टाकायचं आणि त्याला धम्माचं शिक्षण द्यायचं, त्यासाठी खर्च करायचं. 3. आपल्या पतीकडून पैसे लपून चोरून जरी ठेवले गुपचूप तर ते पैसे आपल्या माहेरी नाही न्यायचे, तिकडे नाही न्यायचे, नाही तर तिकडेच गुपचूप न्यायचे. मग म्हणायचं बाई मायानं साडी घेतली आणि तुम्ही तर कधी नाही घेतली, तर ते म्हणते 2000 रुपये मागे माझे चोरली घेतली तिकडे. आता असं केलं किती अवघड का होईल. तर त्याच्या चोरून जपून ठेवलं ना तर ते कशासाठी करावं, आपल्या पतीला एखाद्या दिवशी आश्चर्यचकित करून सोडावं. त्या पैशाची अशा ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करा की जेणेकरून आपल्याला तिच्यातून काही कमाई होईल. एक इथं जालन्यालाच बघा, दोघं नवरा बायको अनाडी आणि काय काम करत होते, लसण आणि भाजीपाला विकत होते. दोघं बी ह्या जाचा लसण विकायला, ती जाची भाजीपाला विकायला. आणि संध्याकाळी आले तर त्या पतीला काही कळलं नाही, पण बायकून काय आयडिया केली, जशी संध्याकाळी आली तर आपल्या घरातच तिनं चोरून नवऱ्याच्या असं खोदलं आणि खोदून एवढा खड्डा केला आणि त्याच्यावर एक दगड ठेवला आणि सारून पोतारून लगेच जमिनीसाठी जमीन केली. आणि बरोबर काय करायचे, संध्याकाळी बरोबर सुट्टे पैसे आले तर गुपचूप त्याच्यात टाकून द्यायचे आणि त्याच्यावर ठेवले डबे, मटके चाल, तिलाच माहिती. असं 10-12 वर्ष केलं तिनं. आणि 10-12 वर्ष केलं आणि एक दिवस नवऱ्याला पोरायला म्हणे इकडे या म्हणे, ते डबे उचला म्हणे आणि त्याच्या खाली पहा बरं काय आहे. तर नवरा पोर काळीच घेऊन आले, त्याला वाटलं सापच गेलाय का. आता गेले का माहिती होतं खोलावर म्हणे ते आपली इकडची गोष्ट आहे बरं, इथं सांगतो त्याचं नाव नंतर. आणि त्याने डबा खोलला पाहिलं तर त्या काळामध्ये बघा 15 का 20 हजार रुपये निघले त्याच्यात. 2 रुपये 3 रुपये जसे सुट्टी टाकून द्यायची. 15,000 निघले होते. परेशानच झाले ना, काय करा म्हणजे एक काम करा आपण दुकान टाकू म्हणे. मग दिलं किराणा दुकान टाकून. मग म्हणे किराणा दुकान टाकायचं, भाजीपाला बाजूलाच. आता गावागावात जायची गरज नाही, लोक तिथंच येऊ लागले लसण घ्यायला, भाजीपाला घ्या. भाजीपाला चालू लागला, किराणा दुकान चालू लागला. एवढं चालू लागलं की त्या नगरात 1 प्लॉट घेतला, 2 घेतला, 2ही बांधले, 3 मजली बांधले, 2 मजली बांधले, आणखीन 2 घेतले, 5 घेतले. पाहता शेती घेतली, गाडी बी घेतली, सगळं घेतलं. त्या सगळ्या गावात सावकार येतात ते सगळे दोघं आले. हे चंदनझिरा, तुमचं हे गाव चंदनझिरा, बोर्डे परिवार. विचारा तुम्ही जाऊ बघा, बोर्डे आता आहे नाही सगळ्या श्रीमंत इथं. किती साधी गोष्ट आहे, आघाडी. आणि तेव्हापासून नागेवाडीमध्ये 15 ते 20 वर्षापासून भंतेजीला भाजीपाला, दूध आणि पेपर 15 वर्षापासून 1 रुपयाने घेता, स्वतः आणून देतात, नाही तर कोणी गेले ते देतात. दान पारखी कमी नाही केली. तर एखाद्या महिलेनं आपले कर्तव्य आहे की आपल्या पतीचे पैसे जपून ठेवायचे, त्याच्या मायबापाच्या खाण्यापिण्यावर, आपल्या लेकराच्या चांगल्या शिक्षणावर, आपल्या घरात काही ना काहीतरी गुंतवणूक. नवरा जर 200 कमवत असेल तर आपण असे पैसे जपा आणि तिच्यातून काही ना काही 50 रुपये 100 रुपये मिळतील. असं छोटा मोठा होत नाही, घरात व्यापार व्यवसाय काहीतरी सुरू करा की जेणेकरून आपल्या पतीला आधार मिळेल. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट, आपला त्याच्यातूनच समजा जे कोणी गरीब आहे त्याला थोडं मदत करणं,
जे कोणी अनाथ आहे त्याला मदत करणं, कोणी दारावर भंतीचे आले त्याला भोजन देणं आणि त्याला थोडा बहुत आपलं दान धर्म करणं आणि त्याला दवापाणी करणं, हे असे 4 हिस्से करा. तर याला म्हणतात पत्नीचे कर्तव्य. जर पत्नीनं असं वागलं त्या घरात भांडणच होत नाही, कधी भांडण होत नाही, कधी कलह होत नाही. आणि म्हणून समजा भावाभावाने जर असा विचार केला, एका भावाने जर दुसऱ्या भावाबद्दल विचार केला की अरे हा भाऊ आणि मी भाऊ, आता जसं माझे लेकर बाळ तसे याचे लेकर बाळ, तर कोण जरी विचार केला दोघा तिघातून कोणातून तरी की जसं मला सुखीला वाटतं तसं माझ्या भावाला सुखीला वाटतं, त्यांच्या परिवाराला वाटतं, तर भावाने एकमेकांना जर मदत केली, भावानं भावाला जर मदत केली, सुखदुःखात जर एकमेकांना धावून गेले, तर भावाभावामध्ये कधी वैर होत नाही, ना शेतीमुळे होत. हे वैर होण्याचं कारण काय आहे? लोभ आहे, तृष्णा आहे. ज्यांच्यामध्ये दान देण्याची भावना आहे ना, त्या भावात कधी वाद होत नाही, त्या भावात भांडणं होत नाही, त्यांना स्वतः देत राहावं. म्हणून भावाभावाने सुद्धा असा विचार करायचा, जर यदा कदाचित वाटे करायचं काम पडलंच, तर कोणतरी पुढे यावं म्हटलं पाहिजे की तुझ्या मनात तुला जेवढं घ्यायचं तेवढं हिस्सा घे, तू थोडं जास्त घे, काय हरकत नाही. औरंगाबादमध्ये एक पोलीसवाले आहेत, त्यांची बहीण आहे आणि दोघंच बहीण भाऊ आहेत. आणि मला घरी नेलं म्हणते जी आमच्या आई वडिलाच्या शेतीचं बहिणीनं कोर्टात भांडण टाकले म्हणे. आता मी काय करू? तर मी म्हटलं तुम्ही नका भांडण टाकू, एक दिवस बहिणीला बोलून घ्या आणि म्हणायचं ताई तू आणि मी एकाच मायबापाचे लेकर आहेत, तर दोघांना समान अधिकार आहे. एक काम कर, तुला जेवढं घ्यायचं तेवढं घे, जर तुला असं वाटलं सगळं घ्यायचं तर घे, आता मला नोकरी आहे, घरदार आहे, सगळं आहे, पण कोर्टातून केस मागं घे, आपले भाव कशाला भांडणं. तर हे पोलीसवाल्याची बायको तणकूनच बाहेर आली आणि मला म्हणे हे भरतीचे मला झाला घरी म्हणे, हे काही सल्ला देतात. पोलीसवाल्याची बायको डायरेक्टच बाहेर आली म्हणे, हे भरतीचे कशाला बोलावतात, काही सल्ला देतात म्हणे, केस मागं घ्या, असं करा तसं करा म्हणे. तो पोलीसवाला चांगला होता, ते म्हणे नाही आजच जातो म्हणे. खरंच त्या दिवशी गेला, बहिणीने जाऊन सांगितलं कशाला भांडण करते म्हणे, तू सगळं घे म्हणे, मी तुला सह्या देतो, सगळं करतो म्हणे, सगळं घे म्हणे. आणि सह्या बिया करून आला. 8-15 दिवसानंतर बहिणीला काय वाटलं काय माहित, आली गळ्यात पडून रडली आणि नको म्हणे बाबा तुलाच घे म्हणे, मला नको म्हणे. मला काय करायचंय म्हणे, तू म्हणत होता म्हणून. भांडण दोघांची मिटली, ते नेहमी येते कपडे ते घेतात भांडण मिटलं. अहो प्रेमात ताकद आहे हो, तेवढी प्रेमात ताकद आहे. कोण्या बहिणीला वाटत नाही आपला भाऊ चांगला राहावा, कोण्या भावाला वाटत नाही आपली बहीण चांगला राहावा, फक्त तुम्ही प्रेमात ताकद आहे तेवढे. आपुलकीचे शब्द बोला तर कधी एकदा तेवढे आपुलकीन तर बोला. एवढं कशाला? आसक्ती अशी गोष्ट असते. आता माझे मायबाप त्यांची शेती विकली आणि मी त्यांना औरंगाबादला आणलं. आता उरलं घर शिकडं. आता औरंगाबादला आणलं आणि 1 महिनाभर राहिले तर त्यांना गावाकडून निरोप आला की तुमचे ना 2 पत्रच कोण दिले मला. आता त्याला मी इकडे डोंगराकडे बोलतो, त्याच्याच पैशातून बनवून दिलं होतं. आता एक दिवस थैली बिली घेतली, दोघं बी आले विहारात. आता मी बाहेर चाललो तर तेवढ्यात थैल्या दिसल्यात, म्हणा कुठं चालले? तर ते म्हणे आम्ही चाललो गावाला. तर मला वाटलं आठवण आले असं गावाकडे, तिथं जाऊन गेले. तर म्हटलं गावाकडे कोणाची आठवण आली? तर गावाकडे कोणी नाही, पोरं इकडं पोरी तिकडं मी इकडं. आणि आता कोणाची आठवण आली? तर म्हातारी म्हणे आठवण बिठवण नाही म्हणे, 2 पत्र नेलेत म्हणे आमचे कोणाकडे पत्र नेले. मग म्हणलं मग काय करणार आहे? तर म्हणे आम्ही ते आता पाहतो त्याची जाऊन म्हणे. तर मी माझ्या वडिलाला बाजूला नेलं आणि त्याला विचारलं बाबा पत्र केवढ्याचे होते? माझ्या लग्नातली होती म्हणे. काय झालं लग्नातल्या? लय जुनी. आता फुटत आले. मग केवढ्यात घेतले? आता 500 रुपयात घेतली होती म्हणे 12. मग आता केवढं? आता काय 5-6 रुपयाची असतील म्हणे. बरं म्हणलं तुमच्या गावाला गाडी भाडं किती आहे? म्हणे आम्हाला दोघायला 50-50 रुपये लागतात आणि वापस यायचे 50-50, 200 रुपये आम्हाला लागतात. आणि गावात काही नेता का काही खायला? हो म्हणे आमचा पुतण्या आहे, त्याच्या पुतण्याच्या पोराला नेतो म्हणे आम्ही 20-30 रुपयाचं खायला नेतो. बरं माझा कुठं उतरता? एका गावात उतरतो, तिथं दोघं बी चहा पितो म्हणे 10 रुपयाची. बरं म्हणलं इथून रिक्षानं, म्हणजे रिक्षा घेते 10,000 रुपये. असं टोटल किती लागतात? 250-300 जातात म्हणे. आम्ही मग 20 रुपयाच्या पत्रासाठी 300 रुपये कसा घालावता? बघा आता मी मुलगा इकडे द्यायचा, चांगला सल्ला देईल का नाही? डबल बंदीची आहे मी पुन्हा, कसा चुकीचा सल्ला देईल? मी त्या बाबाला म्हटलं बाबासाहेबांनी आपल्याला तोट्याचा बिझनेस करायचा सांगितलं नाही, आपल्याला नफा सांगितलेला आहे, पण इथं मला लय तोटा दिसू लागलाय. पत्र पाहिले 20 रुपयाचे, आज चालले 300 रुपये. तर बाबा म्हणे हो कडे म्हणे, म्हातारीच्या कानात म्हणे चाल म्हणे वापस, आपल्याला गावाकडे जायचं नाही म्हणे. काय झालं? तर म्हणे भलतीचे चांगलं सांग, तुम्हाला म्हणले होते इकडून येऊ नका, तिकडून चाला म्हणे. ते भलतीचे कॉलम करतील म्हणे मला काय करेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडून येऊ देत नाही म्हणे. बघा माझी आई स्वतः माझ्यावर कधी कधी विश्वास ठेवायचे नाही. 2 दिवसांत फोन आला की जे पत्र आहे ते कोणाला नेले, त्याच्याच पुतण्याने विकले दारूसाठी, त्याच्याच पुतण्याने.
मी म्हणलं राहिले सुईले मी त्याला देऊन टाका, कशाला विकत बसलो म्हणलं, हा राहिले सुईले त्याला देऊन टाका म्हणलं, जेणेकरून ते कधी भांडण करणार नाही. म्हणून माय बावड्यांनो, समजा जी वस्तू कोणाला आपल्या जवळची आवडती त्याला स्वतःहून जर आपण दिली ना तर त्याच्या मनात चोरीचा भाव उत्पन्न होत नाही. जर आपण नाही दिली ना त्याला वाटते मग ठीक आहे आम्ही चोरतो बरोबर, मग हाय का नाही. आता समजा त्या दिवशी आम्ही खाली उतरलो, माझी चप्पलच कोणतरी नाही, मला एका उपासिकेच्या पायात दिसली, तर मी म्हटलं ताई ती चप्पल माझी पण राहू दे तुम्हाला. नाही म्हणे बाबा, नाही राहू दे तुम्हालाच राहू दे म्हटलं. आता घ्या म्हणे, घ्या म्हणे, काय केलं बरं आलं काय माहित म्हणे, माय उगच घातली म्हणे, इकडे तिकडे गेल्या आणि 200 रुपये आणले आणि म्हणे बाबा मी उगच घातली, ते 200 चप्पल घ्या म्हणे, मला 200 मी दिले. आता मी जर थोडा रागावला असतो, ओरडा ऐकले आवडच का होते की, तर तुम्ही त्या प्रेमात एवढी ताकद आहे ना, तर तुम्ही असं प्रेमळ बना. तुम्ही ज्या कोणत्या नात्यात आहे, जसं जाऊ आहे, तर जावामध्ये जर भांडणं व्हायचं नाही तर एका जाऊनं जर असा विचार करून झोपले जसं बुद्धाचे शिष्य विचार करून झोपायचे. शक्य कुलामधून भरपूर असे भिक्षू झाले होते आणि ते सगळे एकत्र राहत होते. हे शेवटचा पॉईंट सांगून प्रवचन समाप्त करणार आहे. तर शक्य कुलातून असे भरपूर भिक्षू झाले होते आणि ते एका जागी राहत होते. एका जागी राहता एक दिवस भगवान भिक्षा करण्याला चालले होते. भिक्षा मागायला चालले तर भगवंताला असं उत्पन्न झालं की मी थोडा लवकरच चाललो, मग इथं भंतेजी राहतात, मी त्यांना जाऊन भेटतो. मग भगवान त्यांच्याकडे गेले आणि ते सगळे त्यांचे चुलत भाऊ, आचार्य भाऊ असे सगळे त्यांच्या नात्यातून आले होते सगळे. त्यांनी दुरून पाहिलं तर खुश झाले, अहो आपले भगवान, आपले शास्ता, आपले महाकारुणिक इकडे आले, पटापटा पटापटा आसन टाका, पाय घालपान ठेवा. त्यांनी पटापटा तयारी केली. खरंच भगवंताचे पाय धुतले, आसन टाकलं, भगवान बसले. भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, माझ्या पुत्रांनो, तुम्ही सगळेजण सुखानं राहता ना? म्हणे हो भगवान, आपल्यासारखे महाकारुणिक गुरु असताना आम्ही सुखानं नाही राहणार तर कसे राहणार आहे? भिक्षूंनो, तुमच्यामध्ये कधी कलह होत नाही ना, भांडण होत नाही ना? तर नाही भगवान, तुमच्यासारखे महाकारुणिक गुरु असताना भांडण कसं काय होईल आमच्यामध्ये? मला सांगा ना समजून म्हणे की तुमच्यामध्ये भांडण कलह का होत नाही? तुम्ही जो मार्ग सांगितला ना म्हणे आम्ही त्या मार्गाने वागतो म्हणे, चालतो म्हणून होत नाही. हा ते तर मला कळते, पण नेमकं करता काय म्हणे ते सांगा ना. नेमकं करता काय म्हणे? ते मार्गाने चालणं तर झालं, पण काय करता म्हणे तुमच्यात भांडण कसं काय होत नाही, कधीच कलह कसं काय होत नाही? मग तेव्हा त्यातला एक जण उठला आणि म्हणे, अहो भगवान, आमच्यात भांडण का होत नाही? कारण मी संध्याकाळी झोपताना असा विचार करून झोपतो की हे सगळे भिक्षू माझे भाऊ आहेत आणि जसं मी मुक्त होण्यासाठी आलो तसं ते पण मुक्त होण्यासाठी आलेत. हे सगळे पुण्यवान आहेत आणि पुण्यवान लोकांची सेवा केल्याचं लय फळ मिळतंय असं बुद्धाने सांगितलंय आणि सेवा करण्याचं फळ मिळतंय. म्हणून मी रात्री झोपतानाच असा विचार करतो की सकाळी उठल्याबरोबर मी काय करेन की सगळ्या भिक्षूंच्या चपला पुसून काढेन, पहिला झाडू मारून घेईन. आणि जेव्हा मी सकाळी उठतो भगवान बाहेर जाऊन पाहतो तर सगळं पटांग झाडलेलं आहे आणि भिक्षूच्या चपला पुसून ठेवलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे पुण्य दुसरंच कोणतरी केलं. मग मी घाई असा विचार करतो, हे पुण्य हुकलं तर हुकलं, पण आता तिकडे मडके आहेत, राजनं आहेत, ते पटकन भरून ठेवतो आणि जाऊन पाहतो तर भगवान ते राजनं स्वच्छ धुतलेले असतात, भरले असतात आणि त्याचे तोंड बी झाकलेले असतात. मी म्हणतो अरे हे बी पुण्य कोणीतरी केलं. मग मी असा विचार करतो घाई की आता भिक्षू लोक भिक्षा करण्याला निघतील थोड्या टायमात, तर त्याचे भिक्षापात्र धुवून ठेवतो आणि म्हणून मी ध्यानातून पटकन उठतो आणि जाऊन पाहतो तर तिकडे सगळ्यांचे भिक्षापात्र धुवून ठेवलेले असतात आणि वाळू घातलेले असतात. मग मी विचार करतो अरे हे बी पुण्य कोणीतरी केलं. मग मी असा मनात विचार करतो, मनातल्या मनात, आता जेव्हा भिक्षाला जातील ना तर वापस आल्यावर पाय धुतात, तर आल्या बरोबर बकेटी भरून ठेवतो की जेणेकरून पाय धुतील आणि पाय पुसतील, हे पुण्य मला करता येईल. आणि भगवान मी भिक्षा मागून लय घाई येतो, पण येऊन पाहतो तर ते बकेटी भरलेले बी असतात आणि पाय पुसायला ठेवलेले बी असतात. मी म्हणतो अरे हे पण पुण्य कोणीतरी केलं. आणि जेव्हा मग मी विचार करतो आता संध्याकाळी जेव्हा ध्यानात बसतील तेव्हा दिवा लावून वाळलेला पाला लिंबाचा सुकून मच्छराला हटवण्यासाठी असं धुनीक करीन, मी काहीतरी करीन. आणि जाऊन भगवान मी ध्यानातून उठून पाहतो तर ते बी कोणीतरी करून टाकले असते अगोदर. मग मी विचार करतो आता संध्याकाळी जे भिक्षू थोडेसे विश्राम करतील त्यांचे विश्रामाचे आसनं टाकावं आणि जे ध्यान करतील त्यांचे ध्यानाचे आसनं लावून द्यावा. असं पाहतो तर भगवान ते बी पुण्य कोणीतरी केलेलं असतंय. मग मी विचार करतो की हे सगळं माझ्या अगोदरच कोणी करतंय. म्हणजे याचा अर्थ मी 4ला उठलो तर कोणतरी 3लाच उठतंय, आता मी उद्या 2लाच उठतो, मी आता उद्या 2लाच उठतो. म्हणजे हे जे कोण करते ते माझ्या अगोदर न करता मीच करीन. भगवान असा विचार करून मी झोपतो आणि मीच नाही, आम्ही सगळे असाच विचार करून झोपतो, म्हणून आमचं भांडण होत नाही. बघा
तुम्हाला कळली ही गोष्ट? आता मला सांगा, तुम्ही घरातले सगळे लोक जर असा विचार करून झोपले की बाई मै सोन दिवसभर किती काम करते व, सकाळी उठून सासू असताना असे भांडे घासते, हिला कळलं नाही पाहिजे, असा विचार करून जर सासू झोपली तर भांडण होईल का? आणि जावा जावा जरी असा विचार करून झोपल्या तर भांडण होईल का? आणि जे नवरे बिचारे, त्या नवऱ्याने जर असा विचार केला का अरे बिचारी सकाळीच उठती, हीच भाकरी लागती, हीच सारवण करती, हीच सडा टाकते, अरे बिचारी ही लेकराचं हगणं मुतणं सगळं हीच करती, धुणं हीच धुते, आणि संध्याकाळी आल्यावर बी स्वयंपाक, आता एक काम करतो, संध्याकाळी याच्या अगोदर स्वयंपाकच करून ठेवतो, खिचडीच करून ठेवतो, असं तिच्या अगोदर असा विचार जर केला तर भांडण होईल का? आपलं तर उलट आहे, आपलं तर बाहेर निघलो तो माझा बुट कुठे आहे, ती म्हणते होते मग सासू कुठे आहे, आता काहीच विचारणं सुरू आहे. कधी कधी इतकं काही काही सासा तर इतक्या कलाकार, ती बिचारी भाकर टाकती तर तिचं स्वयंपाक बी तीच करते, तिचं लेकरू जर इकडे पिळकलं तर तिलाच म्हणते पोरी हे पिळकलंय वर, म्हणतात तू अवधवा ना तुमचाच नातू येईल आवतो ना, आता तिथे हे करावं का ते करावं, ऐका किती अवघड काम आहे. म्हणजे सासू पण आपल्यातलं येते. एका सासूचं तर नवलच, त्या सासूचं दूध आणि दही विकत होती. सासू पण कसं येतं बघा, सासू दही आणि दूध विकत होती आणि नेमकं सासू काही घरी नव्हती आणि त्या दिवशी सूनच घरी होती. अशीच 2 किलोमीटरवरून एक बाई तिच्या घरी आली आणि त्या सासूच्या आवाज देऊन म्हणे ए बाहेर ये म्हणे, मला दूध आणि दही पाहिजे. तर त्या सासूची सूनच बाहेर आली आणि सून म्हणे मै सासू घरी नाही म्हणे, काय पाहिजे तुम्हाला? तर म्हणे दूध आणि दही पाहिजे. नाही म्हणे दूध दही होतं पण आत्ताच संपलं म्हणे. असं का म्हणे? संपलं तर संपलं म्हणे. ती बिचारी बाई चालली रस्त्यातच तिची सासू भेटली. म्हणे कुठं गेल त्यावर? बाई तुझ्याच घरी गेलते म्हणे. कशाला गेलत्या? म्हणे दूध आणि दही आणायला. म्हणे मग काय झालं? तू सून म्हणली बाई की दूध संपलं दही संपलं असं म्हणली म्हणे ती, आणि चाल म्हणे वापस. त्या बाईला ओढत वापस आणलंय. तिला वाटलं बा हाय का नो घरी दूध दही, तिला वापस आणलं आणि दरवाजात उभं केलं आणि पदर खाऊन सुनाला म्हणे बाहेर ये म्हणे. सून बाहेर आली. म्हणे तू यायला काय म्हणली? म्हणली की दूध नाही. आता बिचारी घाबरली. म्हणे काय म्हणले तू यांना? मी म्हणले की दूध नाही दही नाही. तर तो अधिकार कोण द्यायला म्हणजे तुला म्हणायचा? आता मी म्हणते की जा दूध नाही दही नाही. ती बाई म्हणे माय आणि तो सासू पण दाखवायचं तुम्हाला तिथं सांगायचं होतं ना, इथं आणून आता काय म्हणती नाही म्हणून त्या बाईला तिथून वापस पाठवलं. पाय किती आवड का? तर असं केल्यानं भांडण होणार नाही का? म्हणून घरामध्ये बुद्धाने आपल्या भावांना आपल्या पुत्रांना जो उपदेश केला होता तो तुम्ही घरामध्ये विचार करा एकमेकाबद्दल, तुमच्यात कधी वाद भांडण कटकटी होणार नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या शुभ मंगल प्रसंगी एवढंच सांगल की जे जे नातं आपल्या नातेवाईकांनी आपल्या मायबापांनी आपल्याला ते नातं जुळून दिलंय. आता समजा आपण कोणासंग लग्न केलं तर नुसता एकटाच नवरा भेटेल का बरं? एकटा नवरा कसं काय भेटेल? अनेक लोकांना आता वाटतंय की पोरगा एकटाच पाहिजे. सोयरिकीमध्ये काय म्हणतात आजकाल? पोरगा एकटाच पाहिजे. आता बिन मायबापाचा पाहिजे. आता कसं काय करा? बिन बापाचं आवडच का? आता काय सगळे दत्तक लेकरं आलं का काय? आलं आता मायबाप लागतीलच का नाही? मग नवरा पाहिजे तर आपोआप सासू-सासरी येतील का नाही? सासू-सासरी येतातच ना. आणि मग ते नाते सुटतात की नाही? म्हणून पहा बुवा तसं काय होऊ शकत नाही. म्हणून जे कोणतं नातं आपलं आहे ते नातं निभावण्याचा प्रयत्न करा. त्या नात्यामध्ये एकमेकाला जपण्याचा प्रयत्न करा. जर आपण कोणाचे शेजारी असेल तर शेजार धर्म निभवा. सुखदुःखामध्ये धावून जा. आणि त्या सुखदुःखामध्ये कुठलाही प्रसंग येऊ शकतो. आणि जर आपण गावात असेल तर गावकरी धर्म निभवा. गावात कुठलंही काम पडू शकतं आपल्याकडे कोणाचं बी. जर शेतीत कोणी शेजारी असेल शेत धर्म निभवा. आणि जर आपला पाहुणा असेल तर पाहुण्यावर धर्म निभवा. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये कोणालाही मतदान करू नका. रामराज्य आणणाऱ्याला करू नका. मी दरवर्षी येऊन हे शेवटचं पॉईंट सांगतो, हे मतदान विकू नका. आणि जे पक्षांना रामराज्य आणायचे तर त्यांना बिलकुल मतदान करू नका. कारण भीमराज्य सध्या आलेलं आहे तर ते भीमराज्य टिकवा. आपलं जीवन जिकडून तिकडून सुंदरमय बनवा, घडवा. आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगले दिवस द्या. आपले पोरं शाळेत टाका. मन लावून त्यांना शिकवा. घरात दागदागिने कमी घ्या, कपडे लत्ते कमी घ्या, पण मुलाच्या शिक्षणावर चांगला खर्च करा. आपण घरात काही खाल्लं पिल्लं हे कोणाला कळत नाही. सोनं नाणं नसलं जास्त अंगावर चालतंय, पण आपले पोरं सोन्यासारखे घडवा.
पोरी बी घालवा, पोरा पोरीत भेद करू नका आणि सासू तर मम्मीमध्ये भेद करू नका. मम्मीला तेवढंच प्रेम करा, सासूवर तेवढंच प्रेम करा, नवऱ्यावर तेवढंच प्रेम करा आणि घरातल्या सगळ्या सदस्यांवर सुद्धा थोडंसं जास्त प्रेम करा. भांडण तांटा करू नका, वाद कटकटी करू नका, नवऱ्याने बायकोला मारू नका, बायकोला बी मार खायचं काम करू नका. ऐका नाही, नवऱ्यानं असा हात उगारला तर बुद्धाकडे जायचं, नमो तस्सं, जात पाठी मग जसं होईल तसं, मागं पाहायचं नाही, वंदना म्हणत राहायच्या. पण एवढे करून महिलांनी जपा, अंधश्रद्धा सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या, जे दागदागिने आपण घालतो गळ्यातले ते सगळे सोडून द्या. जास्तीत जास्त पण उपवास स्वतःच्या दिवशी तरी सोडा. बघा ना, कपाळ तुमचं आणि टिकली यायच्या नावाची, गळा तुमचा आणि मणिमंगळसूत्र यायच्या नावाचं, कान तुमचे, डोरले यायच्या नावाचे, नाक तुमचं आणि नथनी यायच्या नावाची. हे तुटलं तर इकडून घातलं, इथं घातलं, म्हटलं आता वाटात घाला म्हटलं. बघा म्हणजे बघा, भांग तुमचा, कोको यायच्या नावाचं, हाता तुमचे, बांगड्या यायच्या नावाच्या, पाय तुमचे, जोडवे यायच्या नावाचे आणि घरात मेहनत तुम्ही करायचं आणि घरावर पाठी यायच्या नावाची. 9 महिने 9 दिवस पोटात तुम्ही वागवायचं आणि जन्माला तुम्ही घालायचं, दूध पाजून लहानचं मोठं करायचं आणि शाळेत टाकायचं, गेलं यायचं नाव त्याच्या नावापुढं, तुमचं नाही, कारण नापास होईल म्हणून. बघा एवढं यायच्या नावाचं तुम्ही जपलं, तुमच्या नावाचं यायन काय जपलं का? तर आपण आज एक ठराव पास करू, आता इथून पुढे मणिमंगळसूत्र पुरुष घालतील तुमच्या नावाचे. आहे की आता एक ठराव पास करून घ्या, इथं होतं एक पाऊवर. तर हे अंधश्रद्धा ध्यानात ठेवा, कारण ख्रिश्चन महिला टिकल्या नाहीत, काय नाही आणि मुसलमान महिला बी नाहीत. पण तरी आपण सौभाग्याचं लेणं न समजता खरा पती हा सौभाग्याचं लेणं आहे. त्याच्या सगळ्या सुखदुःखात साथ द्या, त्याच्या हर परिस्थितीची साथ द्या आणि सगळं कुटुंब जीवनमय बनवा आणि बाबासाहेबांनी ठरवले भारत बौद्धमय करा, विश्व धम्मराज्य करा. एवढाच उद्देश देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू साधू साधू. आशीर्वाद गाता होईल. आणि अगोदर आभार मानून घ्या. आभार मानण्यासाठी आपण